गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या सत्रात पाचवा सहावा किंवा सहावा सातवा असे दोन श्लोक बघत होतो, डिपेंडिंग अपॉन विच वर्षन. तर त्याच्यामध्ये आपण कुठपर्यंत आलो होतो? लेट्स ट्राय टू शेअर द सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 13वा. लेट अस सी वेअर वी वर. आपण ह्या इथे होतो पहा. वी वेअर हे महामते अर्जुना, सांख्यांच्या सिद्धांतांमध्ये जी प्रकृती म्हणून सांगितली आहे तीच सांप्रत अव्यक्त आहे. ती अव्यक्त आहे असं आपण बघितलं ना. आणि सांख्ययोगमते प्रकृती परिसविली तू ते ऐसी दोही परी जेथे विवंचिली. आणि संख्या नामक योगाच्या मताप्रमाणे तुला प्रकृती ऐकवली तेव्हा परा आणि अपरा अशा दोन्ही प्रकारांनी जिथे म्हणजे अध्याय 7 मध्ये श्लोक 4 व 5 तुला प्रकृतीची फोड करून सांगितलेली होती, तेथ दुजी जे जीवदशा तिये नाव वीरेशा येथ अव्यक्त ऐसा पर्यावोहा. तिथे त्यापैकी दुसरी परा म्हणजे जीवदशा नामक प्रकृती आहे अर्जुना, तिला अव्यक्त असं नाव आहे. सी, दोन प्रकारची प्रकृती आहे, एक परा आणि अपरा. ठीक आहे. अपरा म्हणजे नियरस आणि परा म्हणजे फार अवे. तर परा प्रकृती म्हणजे दूरची प्रकृती किंवा बियॉन्ड अवर युज्युअल सेन्स परसेप्शन. आपल्याला जी आपल्या इंद्रियांनी जाणवते ती म्हणजे अपरा प्रकृती आहे. सो द वर्ल्ड ऑफ नेम अँड फॉर्म विच वी एक्सपिरियन्स थ्रू अवर सेन्स ऑर्गन्स त्याला अपरा प्रकृती म्हणतात. आणि परा म्हणजे त्याच्या पलीकडची. तर ज्ञानदेव महाराज म्हणतात इथे की जी परा म्हणजे जीवदशा नामक प्रकृती आहे तिला अव्यक्त असं नाव आहे. सो जीवदशा नामक जी प्रकृती आहे, परा प्रकृती, सो व्हॉट एव्हर वी कॅन परसीव विदाउट अवर सेन्स ऑर्गन्स, ती जी परा प्रकृती आहे तिला जीवदशा नामक म्हणजे त्याच्यामध्ये द सटल परसेप्शन ऑफ द जीव म्हणजे सेन्शियन्स म्हणजे जो सेन्शियंट आहे माझ्यामधला मी, त्याची जी प्रकृती आहे ती अव्यक्त आहे. सो इट डझंट मॅनिफेस्ट. परंतु अपरा प्रकृती जी आहे ती मॅनिफेस्ट होते. सो वी कॅन एक्सपिरियन्स द वर्ल्ड ऑफ नेम अँड फॉर्म थ्रू अवर सेन्स ऑर्गन्स. तर ती अपरा प्रकृती आहे. आणि जी जीवदशा नामक प्रकृती आहे ती अव्यक्त आहे म्हणजे इट इज अनमॅनिफेस्ट. तर तिला आपल्याला आपल्या हातून जाणवावं लागतं. सो वी विल फील इट बट वी विल नॉट फील इट थ्रू द सेन्स ऑर्गन्स. असं आहे. तर हे खूप थिअरेटिकल होत आहे मला माहिती आहे, पण लेट अस सी. मला जेवढं समजतं तेवढं मी सांगायचा प्रयत्न करतो. मला सगळं समजतं आणि सगळ्यांच्या पेक्षा जास्त समजतं वगैरे असं माझा अजिबात क्लेम नाही आहे. ठीक आहे. तर तुम्हाला माझ्याशी जास्त ज्यांच्याकडनं अगदी हे थिअरेटिकल समजून घ्यायचं असेल, यू कॅन फिगर आउट सम अदर गुरु अँड ट्राय टू अंडरस्टँड फ्रॉम देम. पण याचा आपल्या जीवनात कसा काय उपयोग होऊ शकतो किंवा हे जर आपल्याला समजलं त्याच्यानंतर आपण आपलं आजचं जे जीवन आहे, आत्ताचं जे जीवन आहे ते कसं सुखी करू शकतो किंवा ठेवू शकतो याच्यासाठी आपण हा सगळा अभ्यास करतो. ठीक आहे. तर ही व पाहालया रजनी तारा लोपती गगनी का हारपे अस्तमानी भूत क्रिया. जीवरूपा प्रकृतीला अव्यक्त का म्हणायचं इथं स्पष्ट करून सांगतात. तर रात्र उजाडल्यानंतर तारे जसे आकाशात लीन होतात अथवा सूर्यास्त झाल्यावर प्राण्यांचे व्यवहार जसे थांबतात. आता रात्र आहे ती उजाडली म्हणजे काय की आता हे माझ्या मागे तुम्ही एवढं सगळं मोठं आकाश बघताय ना, तर ह्याच्यामध्ये तारे नाही आहेत असं आहे का? ह्याच्यामध्ये तारे आहेत परंतु ते दिसत नाही आपल्याला. सो दे हॅव बिकम अव्यक्त.
ज्याप्रमाणे जे तारे रात्री दिसत होते ते उजाडल्यानंतर नाहीसे होतात, अव्यक्त होतात, त्याचप्रमाणे किंवा सूर्यास्त झाल्यावर प्राण्यांचे व्यवहार जसे थांबतात. म्हणजे सूर्याचा अस्त झाल्यानंतर जे दिनचर प्राणी आहेत, म्हणजे पशु पक्षी झाले, जे दिवसाच फक्त जागे असतात, रात्री झोपलेले असतात, म्हणजे पक्षी जे असतात ना, चिमण्या वगैरे, तर ते रात्री झोपून जातात. नाही, मनुष्य प्राणी सुद्धा सुद्धा दिनचरच आहे. मनुष्य प्राणी देखील दिवसा जागा राहून काम करायला पाहिजे आणि रात्री झोपायला पाहिजे. आपल्या इथे आपण काय करतो? आपलं संध्याकाळ झाली की आपला दिवस सुरू होतो. हम्म. त्याच्यानंतर मग आपण रात्रभर किंवा रात्री उशिरापर्यंत काही ना काही करत असतो. म्हणजे मनुष्य दिनचर आहे की निशाचर आहे? काही लोकांकडे बघितलं तर आपल्याला असं वाटेल की हे निशाचर आहेत, दिनचर नाहीच आहेत. आपण निशाचर का बरं नाही माहिती आहे का? कारण की रात्री आपल्याला दिसत नाही, आपल्याला दिवसा दिसतं फक्त. सो ज्या प्राण्यांना दिवसा दिसतं त्यांनी दिवसा त्यांचे सगळे व्यवहार करावे ना, रात्री नाही करावे, रात्री झोपून जावं. तशा प्रकारे जर आपण राहिलो तर फार चांगले राहू. तशा प्रकारे आपण जर नाही राहिलो तर मग आपलं जे सर्केडियन रिदम असतं ना, म्हणजे बाहेर सूर्याची जी स्थिती असते आकाशामध्ये, त्यानुसार आपलं शरीर पण चालत असतं. त्यानुसार समजा आपण राहिलो इन सिंक विथ दॅट, तर आपल्याला जीवनाचा अनुभव जास्त चांगला येतो. तर हे जर तुम्ही करून बघितलं तर तुम्हाला कळेल. जर करून नाही बघितलं तर तुम्ही म्हणाल की आम्हाला कोण आलं तो सांगणारा. आमच्या इथे पुष्कळ वीज आहे आणि आम्ही रात्रभर दिवे लावून जागून आणि काही ना काही करू शकतो. आणि मग सकाळ झाली काय करायचं? सकाळ झाली की अंगावरनं चेहऱ्यावरनं पांघरून घ्यायचं आणि झोपून जायचं. असं आम्ही करू शकतो. तुम्हाला काय माहिती याच्यामध्ये किती मजा येते? करून पहा. आणि सूर्याची जी स्थिती आहे आकाशामध्ये त्यानुसार आपला दिवस जर तुम्ही चालवला, तसाही करून पहा. काय चांगलं वाटतं ते बघा. सो विच एव्हर विल गिव्ह यू द एक्सपिरियन्स ऑफ वेलनेस, फ्रेशनेस, जॉय, यू डू दॅट. ही एक गोष्ट मात्र खरी आहे की मनुष्य हा दिनचर प्राणी आहे आणि सूर्योदयाच्या आसपास किंवा सूर्योदयापेक्षा थोडंसं आधी उठायला पाहिजे. त्यानंतर सूर्योदय ते सूर्यास्त या दरम्यान आपली जी काही कामं करायची असतील ती करायला पाहिजे आणि सूर्यास्त झाला की मग यू हॅव टू वाइंड डाऊन आणि इव्हेंच्युअली गो टू स्लीप ॲज अर्ली ॲज पॉसिबल. अशा प्रकारे आपण जर राहिलो तर आपल्याला आपल्या जीवनाचा, आपल्या आरोग्याचा, मनस्वास्थ्याचा, मनशांतीचा अनुभव जास्त चांगला येतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि माझा स्वतःचा अनुभव नाही, हा आपल्याला जे जे गुरु लोक जे जे सांगून गेले आहेत किंवा सांगतायत त्या सगळ्यांचा अनुभव तोच आहे. म्हणून ते तो आपल्याला सांगतात आणि ते म्हणतात की अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज इज द वे टू बी हेल्दी, वेल्दी अँड वाईज. परंतु आपण तर व्हॉट्सॲपच्या युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहोत. आपण कलियुगामधले स्वतःला शहाणे समजणारे आहोत. त्यामुळे आपला जो मंत्र आहे तो लेट टू बेड, लेट टू राईज इज द वे टू बी अनहेल्दी अँड अदरवाईज, असं आम्हाला आमचे गुरुजी सांगतात. अशा प्रकारे जर आपण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधनं ग्रॅज्युएट होणार असलो तर मग, किंवा कलियुगामधल्या सर्वसामान्य विजडमवर चालणार असलो, सो कॉल्ड विजडमवर, तर मग आपण विल गो लेट टू बेड, विल बी लेट टू राईज. बट दॅट इज शुअरली द वे टू बी अनहेल्दी अँड अदरवाईज. हे जर लक्षात आलं तर फार चांगलं होईल. लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सूर्यास्त झाल्यानंतर प्राण्यांचे जसे व्यवहार थांबतात तसेच काय पुढे काय, ना तरी देहो गेलिया पाठी, देहाधिक किरीटी, उपाधी लपे पोटी कृतकर्मांच्या. अथवा अर्जुना, देह गेल्यावर देहाधिक उपाधी केलेल्या कर्माच्या पोटात लीन होऊन असते. म्हणजे
देहाधिक उपाधी जी आहे ना ती कर्माच्या पोटात लीन होऊन असते. वी लिव्ह द बॉडी अँड आवर बॉडी विल गेट डिझॉल्ड इन दिस कर्माचं पोट. म्हणजे काय की जे कर्म आपण ह्या देहामध्ये असताना केलं त्या कर्माची पुरचुंडी घेऊन आपण पुढे जाऊ आणि मग दुसरा देह घेऊ. हा देह तर याच्यामध्ये संपला. नाव विल फिगर आउट की विच अदर बॉडी वी आर गोइंग टू गेट इन टू और युटिलाइज to fulfill all the desires we had during this body or within this body, but we were not able to fulfill. So, in this body, I was a human being. I was supposed to live like a human being, but I had the desire to live like a pig because I wanted to eat a lot, live in filth, live in filthy conditions, and procreate. असं जर झालं तर मग काय होईल पुढच्या वेळेस निसर्ग जो आहे ना तो आपल्याला तशा प्रकारचं शरीर देईल की ओके लास्ट टाइम you had an inappropriate body. You wanted to live like a pig, but you had the body of a human being. So this time, I'll make your job easier. I will make you a pig, and then you can live like a pig. So at least you will not be ashamed. Last time, hopefully, you were ashamed because you had the body of a human being, but you used to live like a pig. So this time, nature will correct its mistake and it will make you a pig so that you can live happily like a pig without being ashamed of it. Isn't it? How kind of mother nature. असं राहायचंय का आपल्याला? होपफुली नॉट. म्हणून आपण ज्ञानेश्वरी शिकतोय ना. तर अर्जुना देह गेल्यावर देहाधिक उपाधी केलेल्या कर्माच्या पोटात लीन होऊन असते. का बीज मुद्रेया तू थोके तरु समस्तू का वस्त्रपणे तंतू दहे दशे राहे. अथवा बीजाच्या आकारात त्याप्रमाणे संपूर्ण झाड लीन रूपाने असतं किंवा वस्त्र पण तंतुरूपाने राहतं. बीजाच्या आकारात ज्याप्रमाणे संपूर्ण झाड लीन रूपाने असतं किंवा वस्त्र पण तंतुरूपाने राहतं. याचा अर्थ काय आहे की एखाद्या बी मध्ये सगळं जेनेटिक स्ट्रक्चर आहे ना की ते बी समजा पेरलं आपण किंवा ते जमिनीत पडलं आणि त्यातनं अंकुर फुटला आणि त्यातून पूर्ण मोठं झाड तयार झालं. तर त्या झाडाची सगळी रूपरेषा त्या बीजामध्ये होते की नाही. द जेनेटिक मटेरियल ऑफ दिस एंटायर ट्री existed within the seed. किंवा समजा आपण एखादं कापड बघितलं. आता हे जे मी कापड घातलं आहे तर ह्या कापडामध्ये तंतू म्हणजे छोटे छोटे जे धागे आहेत ज्याच्याने हे कापड तयार केलेलं आहे तर ते धागे तर राहतातच ना. सो इन द सेम मॅनर आपलं जे कर्म आहे ते कर्म हा देह सोडल्यानंतर सुद्धा राहील आणि ते जाईल पुढे. बिकॉज दॅट इज द एसेन्स. दॅट इज द सीड that will germinate whenever it finds the right kind of environment. म्हणजे कसं असतं पहा की आपण जे म्हणतो ना की आपला पुढला जन्म आपल्याला ह्या जन्मामध्ये आपण जे काही कर्म केलेलं असेल किंवा ह्याच्या आधीच्या जन्मांमध्ये सुद्धा अनेक प्रकारची कर्म केलेली असतील. कुठली कुठली कर्म फलरूप किंवा फलद्रूप होणार आहेत. सो विच कर्माज आर गोइंग टू फ्रक्टिफाय बेस्ड ऑन दॅट वी विल बी बॉर्न इन ए सर्टन एन्व्हायरमेंट. म्हणजे आता तुम्ही विचार करा की आत्ता आपण ह्या जन्मामध्ये ह्या देहामध्ये या परिवारामध्ये या समाजामध्ये या देशामध्ये या काळामध्ये का बरं आलेलो आहे. कारण या काळामध्ये ह्या देशामध्ये या परिवारामध्ये ह्या समाजामध्ये आपण ह्याच्या आधी जे काही कर्म केलेलं असेल त्या कर्मांचं जे काही फळ आपल्याला अनुभवायला हवं आहे किंवा अनुभवणं भाग आहे ते अनुभवण्याची सगळीच्या सगळी परिस्थिती आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये समाजामध्ये परिवारामध्ये आपल्यासाठी उपलब्ध आहे. म्हणून आपण ह्या परिवारात ह्या काळात ह्या जन्मात ह्या देशात ह्या समाजात जन्म घेतला असा आहे. दॅट इज कॉल्ड प्रारब्ध. सो इफ वी अंडरस्टँड इट इन दिस मॅनर देन व्हॉट विल वी डू इफ this current situation is not satisfactory, then we will do something so that this unsatisfactory condition is not repeated. Nay, if we
अंडरस्टँड अँड ट्रस्ट द लॉ ऑफ कर्मा. आपल्याला समजा कर्म सिद्धांतावर विश्वासच नसेल तर आपण जे आत्ता मी सांगितलं ते करणारच नाही. आपल्याला समजा कोणीतरी समजावून सांगितलं किंवा आपल्या डोक्यामध्ये भरवलं की कर्म सिद्धांत म्हणजे बकवास आहे. नो सच थिंग एज कर्म, नो सच थिंग एज पुनर्जन्म, नो सच थिंग एज पाप पुण्य, नो सच थिंग एज स्वर्ग नरक. समजा मला जे जग दिसतं आहे तेच सत्य आहे, तेच माझ्या सुखाचं साधन आहे आणि त्याच्यातनंच मी सगळंच्या सगळं मिळवणार आहे आणि कर्ज काढून तूप साखर रोटी खाणार आहे. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, हे चार्वाक दर्शन आहे. पुढचा जन्म कोणी पाहिलेला आहे? हे असंच सगळं बकवास आहे, थोतांड आहे. अशा प्रकारे जर माझी मनस्थिती असली लहानपणापासून तर मी तसंच करीन ना, कर्ज काढीन आणि आय विल एन्जॉय. नाही, क्रेडिट कार्ड पेमेंट्स, मी समजा मेलो तर हु इज गोइंग टू पे? हु इज गोइंग टू इवन कम आफ्टर मी आफ्टर आय डाय? सो आय विल use my credit card, I will enjoy my life, and then I'm going to die eventually. So who has seen the next birth? अशा गैरसमजुतीमध्ये आपण राहतो. तर या गैरसमजुतीतून जागं होण्यासाठी आणि व्यवस्थित राहण्यासाठी द लॉ ऑफ कर्मा इज एक्सप्लेन टू अस. आमचे स्वामीजी खूप छान गोष्ट सांगतात. ते म्हणतात की माझ्याकडे एक माणूस आला, तो म्हणाला की माझी बायको मला खूप त्रास देते. तर आता काय करायचं? तर गुरुजी काय सांगणार त्याला? तर काहीतरी त्याचं मन शांत करणं भाग आहे ना. ते म्हणतात की हे बघ, मागच्या जन्मी ती तुझी बायको होती आणि तिला तू खूप त्रास दिला होता. म्हणून ती पुन्हा एकदा तुझी बायको झाली या वर्षी, ह्या जन्मामध्ये, आणि तुला आता त्रास देते. तर मग आता काय करायचं? तर आता तू तिच्याशी चांगलं वाग. का बरं? नाहीतर ती आता सध्या ती हरताळकेचं, करवा चौथ वगैरे अशी सगळी व्रतं करते ना. त्यामुळे पुन्हा मग पुढच्या जन्मी ती तुझी बायको होणार आहे. नको, नको, नको. मला पुन्हा नको ही बायको. का? कारण की पुन्हा मला छळेल. असं नाहीये. म्हणजे काय की ह्या जन्मामध्ये तू तिच्याशी बरोबर वाग. म्हणजे काय होईल? म्हणजे मग पुढच्या जन्मी तुला त्रास नाही देणार. म्हणजे काय झालं की बायकोवरनं लक्ष स्वतःच्या आचरणावर आणलं. सो डोंट ट्रीट हर बॅडली. ट्रीट हर वेल. आपल्या इथे बायकोला सहधर्मचारिणी म्हटले आहे. सहधर्मचारिणी म्हणजे माझा जो धर्म आहे तो आचरण करण्यासाठी माझ्या सोबत जी असेल ती माझी सहधर्मचारिणी आहे. माझा धर्म आचरण करण्यासाठी माझी जी मदत करेल ती माझी सहधर्मचारिणी. तर समजा, even if you consider her to be a team member, if you want the team to succeed, you'll have to treat the team member properly. नाहीतर your team will not win. असंही होईल ना. म्हणजे even if you look at it from a purely materialistic point of view, if you want to achieve some success in the world, then the team you have at your disposal to try to achieve your goals will have to be motivated enough, isn't it? Otherwise, you will not achieve your goals. So, who is a good leader? Who is a true leader? The one who can motivate his team. तर अशा प्रकारे समजा आपण आपल्या संपूर्ण टीमला मोटिवेट करू शकलो, then it will be good. नाही? So, let's see what ज्ञानेश्वर महाराज has to say. किती गप्पा करतो ना आपण? ज्ञानेश्वरी राहिली बाजूला आणि टीम स्पिरिट बद्दलच बोलतोय. हम्म?
का बीजमुद्रया तू थोके तरु समस्तू का वस्त्रपणे तंतू दशे राहे. अथवा बीजाच्या आकारात ज्याप्रमाणे संपूर्ण झाड लीन रूपाने असतं किंवा वस्त्रपण तंतुरूपाने राहतं, तैसे सांडवनिया स्थूळ धर्म महाभूते भूतग्राम या जाती सूक्ष्म होऊनी जेथे. त्याप्रमाणे स्थूल धर्म टाकून पंचमहाभूत आणि पंचमहाभूतांपासून झालेले प्राण्यांचे समुदाय हे सूक्ष्म होऊन जिथे लीन होऊन असतात. म्हणजे आफ्टर वी डन व्हॉट एव्हर वी वॉन्टेड टू डू ड्युरिंग दिस बर्थ, आपण ह्या जन्मामध्ये जे काही करायचं ते केलं आणि नंतर हा देह इथेच टाकून सूक्ष्म रूपाने जिथे जाऊन लीन होतो ते काय असतं? अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे, आता ऐके आघवे इंद्रिय भेद. अर्जुना ते म्हणजे अव्यक्त असं समज. तर आपल्याला जे जगामध्ये सगळं दिसतंय ना, ते सगळं व्यक्त आहे. व्यक्त म्हणजे मॅनिफेस्ट, इट अपियर्स. आणि अव्यक्त काय आहे? की हे सगळं नष्ट झाल्यानंतर जे सूक्ष्म रूपाने राहतं ते अव्यक्त. करेक्ट. सो आपण जेव्हा हा देह सोडून चाललं जाऊ, तेव्हा आपल्यासोबत जे काही जाईल बाहेर, जे काही आपल्या सोबत राहील ते अव्यक्त. तर सगळे प्राणी मात्र जे स्वतःचं व्यक्त रूप इथेच ठेवून जेव्हा पलीकडे जातात अव्यक्त स्वरूपामध्ये, ती पराप्रकृती आहे. दॅट इज पराप्रकृती. आणि ही जी आहे आता आपल्याला जी दिसते ती अपराप्रकृती आहे. तर ह्याच्याबद्दल हे जे सगळं थिअरेटिकल ज्ञान आहे ना, अव्यक्त व्यक्त परा अपरा जीव देह सूक्ष्म स्थूल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या दे आर ऑल थिअरी, बट दे आर ऑल मेंट फॉर अस टू रिअलाइज की ह्याच्यामध्ये आपल्याला अडकायचं नाही आहे इव्हेंच्युअली. जर आपल्याला जे काही चाललेलं आहे ते व्यवस्थित समजलं, म्हणजे काय समजलं? की जे आहे ते सगळं आभासात्मक आहे. इट इज ओनली अन अपिअरन्स. हे फक्त समजायचं आहे. पहिले तो अपिअरन्स कसा आहे, तो कसा चालतो हे सगळं समजावून सांगायचं आणि नंतर सांगायचं की हा सगळा अपिअरन्स आहे. पण कसं असतं माहिती आहे का, की जोपर्यंत आपण या दृश्य जगतामधला फोलपणा व्यवस्थितपणे समजत नाही, तोपर्यंत या जगामध्ये अडकलेलो राहतो. आणि जगामधनं जे काही मिळवायचं आहे ते मिळाल्यानंतर देखील ते फोलच आहे. इट डझंट रिअली गिव्ह मी कम्प्लीट फुलफिलमेंट. त्यांनी मला कृतकृत्यतेचा अनुभव येत नाही आहे. हे जोपर्यंत मला समजत नाही ना, तोपर्यंत जगामध्ये मला काहीतरी करावं असं वाटतं. या जगामध्ये काहीतरी मिळवावं असं वाटतं. तर त्याच्यातून आपल्याला पुढे निघायचंय, त्याच्यातून बाहेर निघायचंय. तर त्याचं जर खरं स्वरूप व्यवस्थितपणे आपण समजू शकलो, तर त्यातनं बाहेर निघणं सोपं होईल ना. आरशामध्ये जे प्रतिबिंब आहे, ते प्रतिबिंब आहे हे फक्त समजायचंय. बाकी करायचं काहीच नाहीये. ते प्रतिबिंब दिसतच राहणार आहे. डोळे उघडल्यानंतर आपल्याला जग दिसणारच आहे. व्हॉट इज द प्रॉब्लेम विथ दॅट? नो प्रॉब्लेम. उठल्यानंतर डोळे उघडले की जग स्वच्छ दिसतंय, व्यवस्थित दिसतंय. ही चांगली गोष्ट आहे, नाही का? म्हणजे काय आहे की तुमची इंद्रिय व्यवस्थित काम करतायत. फार चांगली गोष्ट आहे. देवाची कृपा आहे. जर सकाळी उठलो आणि जग दिसलंच नाही व्यवस्थित, तर मग आपण जाऊन डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन बघून येऊ. काहीतरी गडबड आहे, नाही? तर जगाचं दर्शन आपल्याला खरंच कसं आहे ते समजावून सांगण्यासाठी गीता आहे आपल्याजवळ. नाहीतर जे दिसतंय ते खरं आहे असं जर मानलं आपण, तर मग आपण पशु होऊन जाऊ ना. पशु इज somebody who believes whatever he is seeing is true. पश्यन्ति इति पशु. पश्यन्ति म्हणजे टू परसीव्ह. तर जे आपल्याला इंद्रियांनी दिसतं आहे ते खरं आहे असं जो मानतो तो पशु आहे. किती सूक्ष्म आहे बघा. तर अशा प्रकारे आपण पशु म्हणून जर राहिलो, तर मग मनुष्य देहामध्ये येण्याची काय गरज आहे? पशुच्या देहात राहू ना. पुढच्या वेळेस पशुचा देह मिळेल. हवाय का असा? आय होप नॉट.
लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुना, ते म्हणजे अव्यक्त असं समज. आता इंद्रियांचे सर्व प्रकार ऐक. तरी श्रवण नयन, त्वचा घ्राण रसन, ये जाणे ज्ञान, करणे पाचे. तर कान, डोळे, त्वचा, नाक आणि जिव्हा म्हणजे जीभ, ही पाच ज्ञानेंद्रिय आहेत असं समज. हे आपल्याला माहिती आहे, राईट. त्याच्यातून आपल्याला शब्द, स्पर्श, रूप, रसगंध यांचं सगळ्यांचं ज्ञान होतं. ये तत्वमेळापैकी तत्वमेळा पंकी, सुखदुःखांची उखीविखी, बुद्धी करिते मुखी पाचे इही. या 36 तत्वांच्या मेळ्यात बुद्धी ही या 5 इंद्रियांच्या द्वाराने सुखदुःखाची वाटाघाट करते. 36 तत्वांच्या मेळ्यात. सो दिस एंटायर क्रिएशन इज मेड अप ऑफ 36 एलिमेंट्स. असं कोण सांगतं? सांख्यशास्त्र. कुठली आहे ती 36 तत्व? मला माहित नाही. मला माहिती करून घ्यायची आहेत का? मला काही गरज वाटत नाही. परंतु ही सगळी प्रकृती 36 तत्वांनी तयार झालेली आहे असं सांख्यशास्त्र सांगतं. तर या 36 तत्वांच्या मेळ्यानी जी सृष्टी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये बुद्धी ही 5 इंद्रियांच्या द्वाराने सुखादुःखाची वाटाघाट करते. म्हणजे या 5 इंद्रियांनी आपल्याला या 36 वस्तूंनी तयार झालेलं जे विश्व आहे, जी सृष्टी आहे, ती अनुभवायला येते. आणि जी बुद्धी आहे आपली, ती काय ठरवते की ह्याच्यापासून मला सुख होतंय आणि ह्याच्यापासून मला दुःख होतंय. हे बुद्धी ठरवते. ठीक आहे. तर त्याच्यानंतर काय होतं? त्याच्यानंतर आपल्याला मग वाचा आणि कर, चरण आणि अधोद्वार, पायु हे प्रकार पाच आणि क. आपण मागच्याच म्हटलं ना की 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. तर ज्ञानेंद्रिय सांगितली. कुठली ज्ञानेंद्रिय आहेत? हा, आपले कान, डोळे, त्वचा, नाक आणि जिव्हा, ही 5 ज्ञानेंद्रिय. आता 5 कर्मेंद्रिय कुठली आहेत? म्हणजे वाचा म्हणजे पुन्हा जीभ. ठीक आहे. नंतर हात, पाय, उपस्थ आणि गुद, हे आणखी 5 इंद्रियांचे प्रकार आहेत. जीभ म्हणजे तुम्हाला आता ह्याच्या आधी पण आपण पुष्कळ वेळा म्हटलं ना की जीभ म्हणजे 2 in 1 इंद्रिय आहे. ते कर्मेंद्रिय पण आहे आणि ज्ञानेंद्रिय पण आहे. जिभेने आपल्याला चव पण कळते आणि जिभेने आपण बोलू पण शकतो. आणि हात आणि पाय त्यांनी आपण करतो. हाताने आपण स्वतःला डिफेंड करतो, हाताने अनेक कामं करतो, पायाने आपण इकडून तिकडे फिरतो, जातो, गाढव असो त्याला थांबट मारतो, नाही. उपस्थ आणि गुद. उपस्थ म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि गुद म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टम. ठीक आहे. तर प्रजनन आणि आपल्या शरीरातला मळ आपण फेकून देतो, मल निस्सारण. ठीक आहे. मराठी शब्द सांगितले तुम्हाला आणि इंग्रजी शब्द पण सांगितले. तर हे 5 इंद्रियांचे प्रकार आहेत, कारण की ह्याच्यातनं आपण काहीतरी करतो, राईट. कर्मेंद्रिये मणिपती, ती ये जाणीजती, आई के कैवल्यपती सांग तसे. कर्मेंद्रिय ज्याला म्हणतात तीही समज, असे मोक्षाचे स्वामी श्रीकृष्ण सांगतात. अर्जुना ऐक. पै प्राणाची अंतोरी, क्रियाशक्तीचे शरीरी, तियेची रिगिनिगी द्वारी पाचे इही. शरीरामध्ये क्रियाशक्ती म्हणून जी प्राणाची स्त्री आहे, तिचे शरीराच्या आत येणं आणि बाहेर जाणं ह्याच 5 द्वारांनी होतं. याचप्रमाणे 10 ही इंद्रिय सांगितली असे देव म्हणतात. एवं 10 ही करणे सांगितली देवो म्हणे, परिस आता पुढेपणे मनते ऐसे. आता मन हे अशा प्रकारचं आहे, ते निश्चयाने ऐक. आता मन कसं सांगणार? जे इंद्रिया आणि बुद्धी माझारिलिये संधी, रजोगुणाच्या खांदी तरळत असे. जे मन इंद्रिय आणि बुद्धी यांच्यामधील जागेत रजोगुणाच्या खांद्यावर, आश्रयावर म्हणजे चंचलपणे असतं. तर मन काय असतं माहितीये का? इंद्रिय आणि बुद्धी ह्याच्यामध्ये फिरत असतं. तर बुद्धी ज्याप्रमाणे आपल्याला सांगेल त्याप्रमाणे मन त्या इंद्रियांच्या मार्फत प्रगट होतं. म्हणजे कसं असतं की समजा बुद्धीने आपल्या मनाला सांगितलं की एखादी गोष्ट चांगली आहे, तर मग मन आपल्या इंद्रियांमधनं ती गोष्ट करण्याच्या मागे लागेल. आता कसं असतं बघा की मनामध्ये आपल्याला एखादी गोष्ट करायला आवडते आणि
मन सांगत असतं, म्हणजे बुद्धी सांगत असते की हे करणं तुझ्यासाठी ठीक नाही. म्हणजे मन आपल्याला सांगतं की तू गोड खा, कारण की गोड चवीला चांगलं लागतं. तर त्यामुळे जीभ जी आहे ना ती गोड चवीकडे आकर्षित होते आणि मन त्याच्या मागे फरफटत जातं, जर ते मन इंद्रियांच्या अधीन असलं तर. परंतु बुद्धी जर वरचढ असली तर ती त्या बुद्धी त्या मनाला आणि मनाच्या मार्फत त्या इंद्रियाला सांगेल की अरे बाबा, इतकं जास्त गोड नको खाऊ, नाही तर पुढे जाऊन तुला त्रास होईल. हे बुद्धी सांगते. तर मन जे असतं हे या बुद्धी आणि इंद्रियांच्या मध्ये असतं. जर मन इंद्रियांच्या दिशेने झुकलेलं असेल तर मग ते इंद्रिय जशी वागवतील तसं वागेल. परंतु मन जर बुद्धीच्या अधीन असेल तर मग बुद्धी जशी त्या मनाला निर्देशित करेल, जशी वाट दाखवेल तसं ते मन करेल. आणि मग त्यानुसार ते मन त्या इंद्रियांना बरोबर वागवेल. नाही, अशा प्रकारे समजा आपण राहिलो बुद्धीच्या अधीन, तर मग आपण बरे राहू. परंतु मन जर इंद्रियांच्या अधीन असलं तर मग आपल्याला त्रास होईल पुढे जाऊन. ठीक आहे. तर ते ह्या रजोगुणाच्या खांद्यावर म्हणजे रजोगुण इज द गुण ऑफ ऍक्टिव्हिटी. त्यामुळे ते मन त्या इंद्रियांना सांगेल की तू हे कर, तू नाही, तू नको करू वगैरे. ठीक आहे ना. निळीमा अंबरी का मृगतृष्णा लहरी, तैसे वायाची फरारी वावो झाले. आकाशातील निळ्या रंगाप्रमाणे अथवा मृगजळातील लाटांप्रमाणे, म्हणजे द वेव्स इन द मिराज, ज्याचा व्यर्थ खोटा भास होतो, सो इट सिम्पली अपियर्स. आता माझ्या मागे तुम्हाला हे निळं आकाश दिसतंय ना, हे निळं आहे का? नो, इट इज ओनली अन इल्युशन. इट ओनली अपियर्स टू बी ब्लू. स्काय इज ऍक्च्युअली डार्क, परंतु इट अपियर्स टू बी ब्लू बिकॉज ऑफ द रिफ्लेक्शन ऑफ द लाईट फ्रॉम द अर्थ. आणि शुक्र शोणिताचा सांधा, मिळता पाचाचा बांधा, वायुतत्व दशधा एकची झाले. आणखी रेत आणि रक्त यांचा मिलाफ झाला असता, म्हणजे द स्पर्म अँड द ओव्हम, और स्पर्म अँड द एग, नॉट ओव्हम, एग. ह्या ह्या दोघांच्या एकत्रीकरणामुळे पंचभूतात्मक शरीराचा आकार तयार होतो. सो व्हेन द sperm and the egg come together, that combined entity has the ability to convert itself into an entire body. शरीराचा आकार तयार होतो. मग तिथे त्या शरीरात एकच वायुतत्व स्थानभेदे करून पंचप्राण आणि पंच उपप्राण असे 10 प्रकारचे झाले. तर ह्याच शरीरामध्ये जे वायुतत्व आहे ते वायुतत्व पंचप्राण आणि पंच उपप्राण ह्याच्यामध्ये ते विभाजित होतं. म्हणजे कसं होतं पहा, की आपण जेव्हा श्वास आत घेतो ना, तेव्हा जोपर्यंत श्वास हा आपल्या एक 10 बोट किंवा एक वीत एवढ्या दूरपर्यंत असतो ना नाकापासून, तोपर्यंत त्याच्या पलीकडे जे असतं त्याला वायू म्हणतात. परंतु तो जेव्हा ह्या पेरिफेरीच्या आतमध्ये येतो ना तेव्हा त्याला प्राण म्हणतात, त्याच वस्तूला. आणि मग तो जेव्हा शरीरातून आत म्हणजे नाकातून आत जातो तेव्हा तो पंचप्राणांमध्ये विभाजित होतो. तर वायुतत्व जे आहे ते बाहेर, त्याला आपण वायू म्हणू. परंतु शरीरामधलं जे वायुतत्व आहे ना त्याला पंचप्राण म्हणतात. सो इट गेट्स डिव्हायडेड इंटू पंचप्राण अँड इट गेट्स सब डिव्हायडेड इंटू पंच उपप्राण. तर आपल्या शरीरामध्ये जी काही हालचाल होते ना ती सगळी या वायुतत्वामुळे होते. जर वायुतत्व बरोबर नसलं तर हालचाल बरोबर होणार नाही. आणि वायुतत्व जर असायला पाहिजे हे जास्त ऍक्टिव्ह असलं तर मग जास्त हालचाल होईल, गरजेपेक्षा जास्त. सो इफ द वात in our system is in balance, it will allow us to move with full control. But if the Vata Tattva is out of control, if it is vitiated, म्हणजे वायू तत्व जर कंट्रोल मध्ये नसलं, इफ इट इज आउट ऑफ कंट्रोल, तर मग त्याच्यामुळे वात विकार होतील. तर वात विकार म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना एक संधिवात माहिती आहे, धनुर्वात माहिती आहे, है ना. संधिवात म्हणजे
वात जो आहे तो वायू आपल्या संधींमध्ये म्हणजे आपल्या जॉईंट्स मध्ये जाऊन जमा होऊन जातो. आणि मग तिथे जो ड्रायनेस होतो ना त्या वातामुळे किंवा वायूमुळे, त्यामुळे त्या जॉईंट्स मधलं जे फ्लुइड असतं, किंवा आता हा जॉईंट आपण हलवला, समजा हा आपला हात हलवला, राईट, तर इथे ह्या जॉईंट मध्ये देर इज सम ग्रीस, देर इज सम फॅट, त्याच्यामुळे हे सहजपणे फिरतंय ना. आता हे समजा इथे समजा वायू जाऊन जमा झाला तर काय होईल की ते तिथलं जे लुब्रिकंट आहे ते ड्राय होईल. आणि मग काय होईल की तो हा असा गेला की कटकट कटकट असा आवाज येईल, नाही. सो वायुतत्व जर या शरीरामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त झालं आणि जाऊन तर ते जमा झालं कुठे जाऊन म्हणजे ह्या संधीमध्ये, तर मग संधिवात होईल. आर्थरायटिस म्हणतात त्याला, नाही का. तसं नको व्हायला. तर त्याच्यासाठी आपल्या वयानुसार, आपल्या व्यवसायानुसार, आपल्या दिनचर्येनुसार, आपल्या ऋतुचर्येनुसार आपला आहार जर व्यवस्थित असला तर, आणि दिनचर्या व्यवस्थित असली म्हणजे नुसतं आहार करून काही उपयोग नाही, थोडंसं हालचाल पण तर व्हायला पाहिजे ना. सो वी हॅव टू नॉट ओनली मेक शुअर दॅट वी आर इटिंग राईट बट वी आर ऑल्सो एक्सरसाइजिंग राईट. मग त्याच्याने मग हा वातविकार नाही होणार. सो दॅट इज द डिसिप्लिन वी नीड टू implement in our life to make sure that none of these humors become too humorous. याला वात पित्त कफ याला 3 ह्युमर्स म्हणतात आपल्या शरीरातले. दीज आर द 3 फंडामेंटल इंग्रेडियंट्स अकॉर्डिंग टू आयुर्वेद. त्याला आय हॅव हर्ड इट translated as 3 humors. They become too humorous sometimes. They are not humorous for us, they are humorous for others. जीवनामध्ये आनंदाला काही कमी आहे का? ह्युमर्स. वात पित्त कफ. हा वात जो आहे तो आपल्या शरीरामध्ये येऊन पंचप्राणामध्ये विभाजित होतो. हे पंचप्राण कुठले माहिती आहे का? प्राण अपान उदान समान व्यान, हे पंचप्राण आहेत. ते पंचप्राण काय करतात? हु केअर्स. ते जर बॅलन्स मध्ये असले तर इट डझंट रिअली मॅटर, डज इट? नाही का. ते जर आउट ऑफ बॅलन्स झाले तर मग शिकू आपण प्राण म्हणजे काय करतो, अपान म्हणजे काय करतो, व्यान म्हणजे काय करतो, उदान म्हणजे काय करतो, समान म्हणजे काय करतो. विल फाइंड आउट. तुम्ही यू कॅन लुक इट अप इफ यू फील लाईक. मला फक्त त्यांची नावं माहिती आहेत. आय नो. किंवा तर मी वाचलं होतं की याचं काय उपयोग आहे प्रत्येक प्राणाचा. इट्स नॉट दॅट इम्पॉर्टंट. तर मग तिही दाहे भागी, हा बाय द वे आणखीन जे उपप्राण असतात ना तर त्याच्यामध्ये अं, ही जी पापणी लावते ना आपली, वी कॅन क्लोज और ओपन दी आयलिड, तर ह्याचा पण एक छोटासा प्राण आहे. हम्म? किंवा आता ही भुवई आपण उडवली बा, राईट, तर ह्याचा ही मुवमेंट कशी तयार होते. तर हे जे प्राण आहेत ना हे उपप्राण आहेत. तर त्याच्यामुळे अनेक प्रकारची मुवमेंट जी आहे आपल्या शरीरामधली ती मॅनिफेस्ट होते. तर हे प्राण आणि उपप्राण. तर त्याच्यानंतर असे 10 प्रकारचे झाले, 5 प्राण आणि 5 उपप्राण, राईट. मग तिही दाहे भागी देहधर्माच्या खैवंगी अधिष्ठिले अंगी आपुलाल्या. Let me share the screen here. I've read it without sharing the screen. So I'm going to share the screen so you can read that ओवी. तर 107 नंबरची ओवी. त्याच्यामध्ये काय म्हणतात? मग तीही दाहे भागी देहधर्माच्या खैवंगी अधिष्ठिले अंगी आपुलाल्या. मग त्या 10 भागांनी म्हणजे 10 प्रकारच्या वायूंनी देहधर्माच्या बळकटीने त्या त्या प्राण्याच्या शरीरामधील त्या 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 जागा ठरल्या होत्या त्या जागांचा आश्रय केला. म्हणजे each प्राण और each उपप्राण is going to manifest in a certain location or within a certain location in the body. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की तो जो एक उपप्राण आहे की ज्याच्यामुळे आपल्या पापण्या हलतात, तो एक उपप्राण आहे. सो त्या उपप्राणाचं मॅनिफेस्टेशन या पापण्यांमध्ये होईल. सो अशा प्रकारचे जे सगळे प्राण आहेत आणि उपप्राण आहेत त्यांचं शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रगटीकरण होईल. सो दे विल मॅनिफेस्ट देमसेल्स ॲट व्हेरियस प्लेसेस इन द बॉडी, इन ईच बॉडी, म्हणजे प्रत्येक जीवाचं जे काही शरीर असेल त्याच्यामध्ये ते मॅनिफेस्ट होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगतात? त्याच्यानंतर म्हणतात की तेथ चांचल्य निखळ एकले ठेले निढाळ म्हणून रजाचे बळ धरिले तेणे. त्या ठिकाणी शुद्ध चांचल्य केवळ एकटं आश्रयरहित राहिलं म्हणून त्या चांचल्याने रजोगुणाचं बल धरलं. आता हे मराठी काय कळलं आपल्याला?
त्या ठिकाणी शुद्ध चांचल्य, चांचल्य म्हणजे द मॅनिफेस्टेशन ऑर नॉट मॅनिफेस्टेशन, द प्रॉपर्टी ऑफ बिईंग चंचल किंवा मोबाईल. चंचल म्हणजे वळवळ करणारा, आणि चांचल्य म्हणजे वळवळ जे होते, जी वळवळ होते त्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला चांचल्य म्हणतात. सो इट्स द ॲबस्ट्रॅक्ट नाउन ऑफ चंचलता. चंचल, चंचल इज चंचल ॲडजेक्टिव्ह आहे, आणि चांचल्य म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे. द प्रॉपर्टी ऑफ बिईंग चंचल ऑर द एसेन्स ऑफ बिईंग चंचल म्हणजे चांचल्य हे केवळ एकटं आश्रयरहित राहिलं, म्हणून त्या चांचल्याने रजोगुणाचं बल धरलं, म्हणजे आश्रय केला. सो इट वॉन्टेड टू मॅनिफेस्ट इट सेल्फ. तर मॅनिफेस्ट कसं होणार? तर ते रजोगुण पाहिजे ना त्यासाठी. सो रजोगुणाच्या आश्रयाने त्याला मॅनिफेस्ट करायचं आहे. आता ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराच्या उरावरी ऐसा ठाई माझारी बळी यावले. ते चांचल्य जे आहे ना ते बुद्धीच्या बाहेर आणि अहंकाराच्या उरावर, म्हणजे बुद्धी आणि अहंकार यांच्यामधील जागेत बळकट होऊन बसतं. आता काहीतरी मला करायचंय आता. सो इफ आवर माइंड इज गेटिंग ड्रॅग्ड बिहाइंड अवर सेन्स ऑर्गन्स, आपलं मन जे आहे ते आपल्या इंद्रियांच्या मागे जर फरफटत गेलं, का बरं? कारण की इंद्रियांना विषयांचा हव्यास आहे. आपली जी पाच इंद्रिय आहेत ना त्यांना विषयांचा हव्यास, म्हणजे दे आर स्टक विथ विषय. कारण की त्या विषयांशी संपर्कामुळे आनंदाची अनुभूती होते. नाही, भूक लागलेली असेल, जिभेवर समजा चविष्ट पदार्थ पडला, तर आपलं हे जे इंद्रिय आहे, कुठलं इंद्रिय? रसनेंद्रिय. त्या रसनेंद्रियचा संपर्क जर रसास्वादाशी झाला किंवा एखाद्या विषयाशी झाला, की ज्या विषयानी तुम्हाला तिथे सुखाची अनुभूती होईल, हं? तर त्याच्या मागे जाणारच आहे तो, नाही का? म्हणजे आता मला सध्या खूप भूक लागली, ठीक आहे. तर भूक लागलेली असताना समजा मला आंबा मिळाला, तर किती चांगलं वाटेल. मी बिलकुल खाणार आहे वर जाऊन आंबा. हे आता आपलं प्रवचन संपलं. प्रवचन नाही, चिंतन. यू शुड से चिंतन, राईट? हु इज डुईंग प्रवचन? आय एम नॉट डुईंग प्रवचन. विक्रम पत्रकने होपफुली स्टडिंग. ही इज नॉट डुईंग प्रवचन. सो इफ आय कॅन wait until this pravachan, this chintan is over, and then if I am hungry, I am hungry. मग त्याच्यानंतर समजा मी जाऊन आंबा खाल्ला, म्हणजे खाणारच आहे. तर त्या आंब्याचा स्पर्श जेव्हा माझ्या जिभेला किंवा रसनेंद्रियाला होतो, तेव्हा सुखाची अनुभूती होते की नाही? सो धिस इंद्रिय म्हणजे रसनेंद्रिय इज ऑलवेज गोइंग टू रन आफ्टर आंबा ऑर समथिंग दॅट टेस्ट गुड, असं होणार. ही त्या इंद्रियाची प्रॉपर्टी आहे, त्याला तुम्ही काही नाही करू शकत. सो रसनेंद्रिय ज्या वस्तूमध्ये रस आहे किंवा ज्या वस्तूचा संपर्क रसनेंद्रियाशी झाल्यामुळे रसाची अनुभूती होते, त्याच्या मागे पळेल. सो इफ माय माइंड इज beholden to these indriya, then it will get stuck in the vishay, which is what happens to all of us, most of us. म्हणजे त्या विषयांचा उपभोग आवश्यकतेपुरताच करावा ही बुद्धी मला जेव्हा सांगते किंवा जे सांगते, तिचा मी पूर्णपणे तिरस्कार करतो आणि रसाचा आस्वाद घेतो. असं होतं ना. अशीच तर असते बहुतांश लोकांची प्रवृत्ती, नाही? तर तशा प्रकारे समजा आपण त्या इंद्रियांच्या मार्फत विषयांकडे जर धावलो आणि जर सारखा विषयांचा आनंद किंवा सुख घेण्यामध्ये आपलं जीवन व्यर्थ घालवलं, तर काय होईल? आपली बुद्धी ना त्याला जस्टिफाय करेल. कशी? पुनर्जन्म वगैरे कोणी पाहिलेला आहे?
ह्या जन्मामध्ये आपल्याला जे काही आपण उपभोगू शकू ते आपण उपभोगू. एन्जॉय इट. नाही, दिस इज द काइंड ऑफ justification the buddhi will give because the mind is so beholden to the इंद्रिय. मन त्या इंद्रियांच्या इतकं अधीन आहे की बुद्धी त्याला जे काही मन करते त्याला जस्टिफाय करते. इट इज नॉट करेक्ट. केव्हा कळतं हे? जेव्हा ऍक्सिडेंट होतो तेव्हा कळतं. माझं HbA1c पाहिलं मी, ते खूप जास्त आलं बरं का. कोणी सांगितलं होतं तुम्हाला सारखं सारखं खायला? कोणी सांगितलं होतं? तुमच्या इंद्रियांनी. आणि तुमचं मन त्या इंद्रियांच्या मागे भरफटत जात होतं म्हणून तुम्हाला ते करावंसं वाटलं. बुद्धी सांगत होती की ते नका करू तुम्ही, पण आपण त्या बुद्धीला म्हणजे ऐकलं कुठे त्या बुद्धीचं? त्या बुद्धीचा आपण गळा दाबला. कसा? आपल्याला बुद्धीने सांगितलं होतं की सकाळी लवकर उठायचंय आणि मग आसनं आसनं करायची, आसनांचा क्लास आहे बरं का. हम्म. तर अलार्म वाजतो म्हणजे बुद्धीनी आपण रात्री झोपण्यापूर्वी अलार्म लावला, परंतु जेव्हा तो अलार्म वाजला तेव्हा त्या अलार्मचा आपण गळा दाबला. कारण की मन आणि शरीर जे आहे ना, ते त्या बुद्धीचं ऐकायला तयार नाही आहे. ते त्या बुद्धीचा गळा दाब. डोंट वेक मी अप. बुद्धी, यू माइट हॅव डिसाइडेड की दिस इज अ गुड थिंग की सकाळी लवकर उठून मी आसनं करणार आहे, पण इतके दिवस आसनं नाही केली तर काय फरक पडला? एक दिवस समजा आसनं नाही केली तर काय फरक पडेल? इज द जस्टिफिकेशन. इनकॉरेजिबल. दिस माइंड इज इनकॉरेजिबल. मागे आपण त्या माहूत आणि हत्ती यांचा सगळ्यांचा दृष्टांत बघितला होता ना. इफ द एलिफंट डझंट want to listen to the mouth, it will not listen to the mouth. The buddhi is like the mouth, and the mind is like the elephant. It wants to go and eat the bananas from the banana plantation. त्याप्रमाणे समजा ही बुद्धी मनावर आरूढ होऊ शकली आणि अंकुश ठेवू शकली तर फार चांगली गोष्ट आहे. इफ वी कॅन अंडरस्टँड दीज थिंग्स दॅट इज अ गुड थिंग. इफ वी डोंट अंडरस्टँड दीज थिंग्स वेर भगवान मालिक आहे. तर ते चांचल्य बुद्धीच्या बाहेर व अहंकाराच्या उरावर म्हणजे बुद्धी आणि अहंकार यांच्यामधील जागेत बळकट होऊन बसत. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाचेनी संगे जीव दशा वस्तू. त्या चांचल्याला मन हे व्यर्थ नाव आहे. वास्तविक पाहिलं तर ती एक मूर्तिमंत कल्पनाच आहे. आणि ज्या मनाच्या संगतीने वस्तूला म्हणजे ब्रह्माला जीवदशा प्राप्त झालेली आहे. सी, इथे पण किती प्युअर अद्वैत सांगतायत ज्ञानदेव महाराज की हे मन जे आहे ना, हे जे चंचल मन आहे असं आपल्याला वाटतं आहे, दिस इज ओनली अन अपिअरन्स, अँड बिकॉज ऑफ दिस अपिअरन्स त्या ब्रह्माला जीवदशा प्राप्त झाली. जस्ट बिकॉज वी आयडेंटिफाईड अवरसेल्स विथ द माइंड, वी started thinking of ourselves as the jiva, as the body, somebody. म्हणजे जे आपल्या आतलं शुद्ध चैतन्य आहे ते त्या मनासोबत एकरूप झालं आणि त्या मनाच्या चंचलतेप्रमाणे इकडे तिकडे फिरायला लागलं आणि तेच ते आहे असं समजून त्याला म्हणजे त्या ब्रह्माला जीवदशा प्राप्त झाली. हं? म्हणजे होतं पाणीच, पण त्या पाण्यावर जेव्हा आपल्याला लाट दिसली तेव्हा त्या लाटेमध्ये जेव्हा आपण अडकलो आणि ती लाट खरी आहे असं आपल्याला वाटलं, तेव्हा ती लाट समुद्रातनं आली किनाऱ्यावर आणि मग त्या किनाऱ्यावर आल्यानंतर मग ती नष्ट झाली. त्याप्रमाणे आपण कुठे जन्माला आलो आपल्याला माहिती नाहीये, कसं जन्माला आलो आपल्याला माहिती नाहीये, परंतु आपण त्या किनाऱ्याकडे चाललेलो आहोत आणि आपण तिथे जाऊन मरणार आहे असं आपल्याला वाटतं, कारण की आपण स्वतःला लाट समजलेलो आहोत. पण ती लाट काय आहे? ती लाट त्या पाण्यावर केवळ एक आभास आहे. इट ओनली अपियर्स ऑन द वॉटर. डज इट रिअली एक्झिस्ट? इट अपियर्स, पण डज इट रिअली एक्झिस्ट? नो, इट हॅज ऑलवेज बीन वॉटर. म्हणजे हे शुद्ध चैतन्यच आहे.
हे शुद्ध चैतन्य जेव्हा मनासोबत देहासोबत एकरूप होतं, वेन इट गेट्स आयडेंटिफाईड इट सेल्फ विथ द माइंड अँड द बॉडी, इट अपियर्स लाईक ए जीव, विच इट इज नॉट. So if I am identified with the body and the mind, I will think of myself as the jiva. तर हे जे मन चंचल आहे लाटासारखं, त्याच्यामध्ये जर मी गुरफटलेलो असलो, त्याच्यामध्ये जर मी अडकलेलो असलो, तर मी स्वतःला जीव मानेन. जेव्हा मी असा मानतो तेव्हा मला असं वाटतं, माझी बायको मला त्रास का बरं देते. हम्म. तिला चांगलं वागवा, ती चांगली राहील. राईट. लेट मी शेअर द स्क्रीन अगेन. आपलं असंच आज खूपच काय म्हणता येईल की नॉट नेसेसरीली ओव्यांवर आधारित पण असंच चिंतन सुरू आहे, नाही मुक्त चिंतन. वी आर सिम्पली कॉन्टेम्प्लेटिंग थिंग्स. म्हणजे अर्थात याचा आधार आहे ओव्यांचा, परंतु चिंतन मुक्त सुरू आहे. त्या चांचल्याला मन हे व्यर्थ नाव आहे. वास्तविक पाहिलं तर ती एक मूर्तिमंत कल्पनाच आहे. मन इज ओनली अन इमॅजिनेशन. मानसम तु किम मार्गणे कृते नैव मानसम. आणखीन काय याच्या पुढचं? मार्ग अर्जवात. आय डोंट नो. आय डोंट रिमेंबर दीज वर्सेस. परंतु जर मनाचा विचार केला की मानसम तु किम म्हणजे मन म्हणजे काय, तर असा जर विचार केला तर नैव मानसम म्हणजे तो मन नावाची वस्तू नाहीच आहे. इट्स ओनली काल्पनिक. ज्या मनाच्या संगतीने वस्तूला म्हणजे ब्रह्माला जीवदशा प्राप्त झाली आहे, जे प्रवृत्तीसी मूळ कामा जयाचे बळ, जे अखंड सुये छळ अहंकारासी, जे प्रवृत्तीला मूळ आहे आणि कामाला ज्याचं बल आहे आणि जे अहंकाराला अखंड चेतवतं. सो धिस चंचल मन विल मेक अस डू थिंग्स. ते प्रवृत्तीचं मूळ कारण आहे, कामाला त्याचं बल आहे, कामाला म्हणजे कामनेला. सो इट गिव्ज पॉवर टू द डिझायर आणि अहंकाराला अखंड चेतवतं. म्हणजे आपल्यातली जी कर्तापणाची भावना आहे ना, तिला ते चेतवतं. म्हणजे इट विल ॲनिमेट इट. सो इट विल गोड अस, इट विल मेक अस डू थिंग्स. जे इच्छे ते वाढवी, आशे ते चढवी, जे पाठी पुरवी भयासी घा. जे इच्छेला वाढवतं, आशेला चढवतं आणि जे अर्जुना भयाचं संरक्षण करतं. सी, आपल्याला जर इच्छा झाली तर आपण अनेक गोष्टी करू आणि इच्छा सगळ्या वेळेस पूर्ण होणार नाहीये. त्यामुळे इच्छा पूर्ण होईल किंवा नाही असं भय आहे आपल्या मनामध्ये. आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतील, परंतु त्या इच्छा पूर्ण होणार आहेत किंवा नाही ह्याचं भय आहे ना आपल्या मनामध्ये, नाही. सो जर आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण झाल्या तर आपल्या मनामध्ये भय देखील निर्माण होतं. दॅट इज व्हॉट हॅपन्स. त्याच्यानंतर काय म्हणतात ज्ञानदेव महाराज? ते म्हणतात की द्वैत जेथे उठी, अविद्या जेणे लाठी, जे इंद्रिया ते लोटी विषयान माझी. जे द्वैताच्या उत्पत्तीची जागा आहे, ज्या योगाने अविद्या बलवान झाली आहे आणि जे इंद्रियांना विषयात ढकलतं ते म्हणजे मन आहे. संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. जे आपल्या संकल्पाने सृष्टी बनवतं आणि लागलीच विकल्पाने मोडतं आणि मनोरहांच्या उतरंडी उतरतं. मनोरहांच्या नाही, मनोरथांच्या पाहिजे. मनोरथांच्या उतरंडीच उतरतं आणि रचतं. तर मनच जे आहे ते सगळं हे विश्व तयार करतं आणि त्याच्यामध्ये इच्छा निर्माण करतं. म्हणजे पहिले आपल्या मनाला असं वाटतं की इथे एखादी अशी चांगली, म्हणजे कसं असतं बघा की हाऊ दिस होल थिंग हॅपन्स, की आपण एखादी ॲडव्हर्टाइजमेंट बघतो. हं? ती ॲडव्हर्टाइजमेंट बघितल्यानंतर आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान होतं. हं? की अमुक अमुक प्रकारचं तुम्ही जर टूथपेस्ट वापरली तर तुमचे दात स्वच्छ होतील. हं? तर ते आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कळतं. मग आपण ती टूथपेस्ट विकत घ्यायला जातो. बिकॉज आपल्या मनामध्ये त्या वस्तूविषयी आकर्षण निर्माण झालं, नाही का? त्याच्यानंतर आपण विकत घ्यायला गेलो होती. मग काहीतरी कर्म केलं. मग ती वस्तू विकत घेतली आणि मग त्यांनी दात घासले. मग दात स्वच्छ झाले किंवा नाही, पांढरे झाले किंवा आपल्याला माहित नाही. पण ती इच्छा तर पूर्ण झाली आपली. पण मनामध्ये हे पण असतं ना, की अरे हे केल्यानंतर खरंच दात स्वच्छ नाही झाले तर माझे पैसे वाया जातील. भीती पण आहे, नाही? आता मी तुम्हाला समजा सांगितलं, की तुम्ही पूर्णपणे नैसर्गिक आहारावर राहिलात, तर तुम्हाला दात घासण्याची गरजच नाही पडणार.
Your mouth will be so clean, the natural food will clear up your plaque on the teeth, and you will not feel any need to brush your teeth. तुम्ही म्हणाल की "यार, काही पण सांगतो." मी कसं तुम्हाला समजावून सांगू? हाऊ विल आय कन्व्हिन्स यू? तुम्ही ते करून बघितलं तर तुम्हाला कळेल. दिस इज माय डेली एक्सपिरियन्स. इट डझंट मीन की मी दात घासत नाही. मी दात घासतो प्लीज. ओके. पण दात घासायची गरज नाही वाटत. बिकॉज द माउथ इज सो क्लिअर. दॅट्स हाऊ इट इज. सो इफ यू अंडरस्टँड दीज थिंग्स, म्हणजे छोट्या छोट्या आपल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी आहेत, त्या त्यावरनं समजा आपण शिकलो. म्हणजे कसं असतं की आपल्याला समजा एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसलं तर आपण त्या वस्तूचं ज्ञान प्राप्त करतो किंवा आपल्याला समोर कोणीतरी सांगतं आणि मग त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होते, मग आपण कर्म करतो. हिला म्हणतात प्रवृत्ती. आणि अशा प्रकारच्या मनोरथांच्या म्हणजे उतरंडी उतरते आणि रचते. तर अशा प्रकारे मन आपल्याला इकडे तिकडे फिरवतं. जे भुलीचे कुहर, वायुतत्वाचे अंतर, बुद्धीचे द्वार झाकविले जेणे, जे भ्रांतीचं कोठार आहे आणि जे वायुतत्वाच्या आतला गाभा आहे व ज्याने बुद्धीचं द्वार झाकलेलं आहे. हे पण किती कठीण आहे बघा समजायला. समजा आपण ह्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून जर समजायचा प्रयत्न केला तर समजेल. परंतु जर लक्ष नसेल आपलं तर आपल्याला कळणार पण नाही. कुठल्या भ्रांतीचं कोठार आहे? आ? मन हे आपल्या भ्रांतीचं कोठार आहे, जे वायुतत्वाच्या आतला गाभा आहे आणि ज्याने बुद्धीचं द्वार झाकलेलं आहे. कारण की मन हे चंचल आहे. त्यांनी आपली बुद्धी पूर्ण एनगल्फ केलेली आहे. त्या बुद्धीला त्याचा गळा दाबलेला आहे. तेगा किरीटी मन या बोला नाही आन, आता विषयाभिधान भेदू ऐके. अर्जुना, ते मन होय, यात अन्यथा नाही. आता विषयांची वेगवेगळी नावं ऐक. तर किती सगळं समजावून सांगतायत पहा. इतक्या सगळ्या ज्या गोष्टी त्या 2 श्लोकांमध्ये होत्या ना, त्या 2 श्लोकांमधल्या सगळ्या गोष्टी अजून सांगून संपलेल्याच नाही आहेत. आणि आपला तास ऑलमोस्ट संपत आलेला आहे. आपण बघू अजून किती होऊ शकतं ते. तरी स्पर्शू आणि सशब्दू, रूपरसुगंधू हा विषयो पंचविधो ज्ञानेंद्रियाचा. तर शब्द आणि स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 ज्ञानेंद्रियाचे 5 प्रकारचे विषय आहेत. हे आपण नेहमीच बघितलेले आहेत. इही पाचे द्वारी ज्ञानासी धाव बाहेरी, जैसा का हिरवे चारी भांबावे पशु. या 5 द्वारांनी ज्ञान बाहेर धावतं. ते कसं? तर जसं हिरवगार गवत उगवलेल्या कुरणामध्ये जनावरे भांबावतात, तसं ज्ञान भांबावतं. म्हणजे व्हेन वी सी द विषय आउटसाइड, त्यांच्या मागे ही इंद्रिय धावतात आणि मन जे असतं ते त्यांच्या मागे पळतं. सो बिकॉज द सेन्स ऑर्गन्स आर फॅसिनेटेड बाय द सेन्स ऑब्जेक्ट्स, the mind is dragged behind them because of the inherent attraction between the sense objects and the sense organs. आता हे इतकं शुद्ध इंग्रजीमध्ये मी सांगितलं ते काय कळलं? की बाहेरचे जे विषय आहेत ना, त्या विषयांप्रती आपल्या इंद्रियांचं स्वाभाविक आकर्षण असतं. कारण जेव्हा विषयाचं आणि इंद्रियाचं अद्वैत होतं, व्हेन दे कम टुगेदर, तेव्हा सुखाची अनुभूती होते. लक्षात येतंय का? त्यामुळे इंद्रिय जी आहेत ना, ती स्वभावतः विषयांच्या कडे धावणारच. प्रत्येक इंद्रिय त्याच्या त्याच्या प्रत्येक विषयाकडे धावेल. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्यामध्ये सगळी इंद्रिय त्यांच्या त्यांच्या विषयांमध्ये ती रमतील. कारण की त्या विषयांशी जेव्हा संपर्क होईल त्या इंद्रियांचा, तेव्हा सुखाची अनुभूती होईल. सो बाय नेचर सेन्स ऑर्गन्स आर ऑलवेज रनिंग आफ्टर सेन्स ऑब्जेक्ट्स. परंतु हे किती प्रमाणात आपण करायला हवं ह्याचा निर्णय बुद्धीने केला पाहिजे. आणि तो निर्णय करण्याची शिकवण जी आहे, ती शिकवण आपल्याला गीता देते. तर त्यातून जर आपण काही शिकू शकलो आणि आपलं जीवन जर त्या बुद्धीनुसार चालवू शकलो, तर आपण बरे राहू. तर हे कसे राहू हे पुढच्या वेळेस पाहू. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। नमस्कार।